आणि लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी नेत्यांनी विविध लोकसभा मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज भरलेत। पहिल्या टप्प्यात नागपूरमधून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नागपूरमधून काँग्रेसचे नेते नाना पटोले, चंद्रपूरमधून हंसराज अहिर यांनी निवडणुकीचे अर्ज भरलेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे सुशील कुमार शिंदेंना उमेदवारी देण्यात आली। त्यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर दुसरीकडे सोलापूरमधूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील अर्ज दाखल केलाय। प्रकाश आंबेडकर यांनी मोटरसायकलवरून येऊन उमेदवारी अर्ज भरलाय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उशीर होत असल्याने प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम नेते तौफिक शेख यांच्यासोबत मोटरसायकलवर येऊन आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय। पहिल्या टप्प्यासाठी 11 एप्रिल रोजी मतदान होणार असून 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। पहिल्या टप्प्यासाठी 20 राज्यातील 91 जागांवर मतदान होणार असून त्यासाठी आज अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस।